मुंबई में विधायक अनिल भैयादास पाटिल ने कहा कि किसानों को उनकी उपज का उचित दाम मिलना चाहिए और सरकार इस मुद्दे पर सकारात्मक विचार करेगी। वही शरद पवार और एकनाथ शिंदे की मुलाकात पर संजय राउत की आलोचना का जवाब देते हुए उन्होंने कहा कि शरद पवार अनुभवी नेता है और उन्हें किससे मिलना है इसका निर्णय वे स्वयं कर सकते हैं। आइए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। नाही, आता शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे तो शेतीमालाला भाव आणि त्यातल्यात कापसाला भाव हा चांगला मिळाला पाहिजे, हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। कारण ज्या पद्धतीने शेतकऱ्याचा खर्च आणि त्याला येणारं उत्पन्न याच्यामध्ये आपण कुठेतरी ताळमेळ बसताना दिसत नाही। त्यामुळे ग्रामीण भागातनं शेतकऱ्यांची सातत्याने मागणी असते की शेतमालाला भाव पाहिजे आणि कापसाला त्यातल्या त्यात सर्वात जास्त पाहिजे। त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी समजा आंदोलन केलं की मला त्याची कल्पना नाही, परंतु उभ्या महाराष्ट्रामध्ये ही मागणी आहे। सरकार त्याच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह विचार करेल। आता संजय राऊत साहेबांनी ज्या पद्धतीने पवार साहेब शिंदे साहेबांच्या दालनामध्ये का गेले याच्यावरती जो आक्षेप घेतला, त्याच्यापेक्षा संजय राऊतांनी कॅल्क्युलेशन केले पाहिजे। त्यांचं आयुष्य, त्यांचं जेवढं वय असेल तेवढं राजकीय कारकिर्दी पवार साहेबांची आहे। त्यामुळे त्यांनी कोणत्या दालनात जावं, कोणाकोणाला भेटावं, कोणती चर्चा करायची, या सगळ्या गोष्टींचं समज आणि ज्ञान हे पवार साहेबांना परिपूर्ण आहे। त्यामुळे आपल्या अकलेचे तारे तोडण्यापेक्षा काही गोष्टी असतील की त्या ठिकाणी शिंदे साहेबांशी त्यांना चर्चा करायची असेल म्हणून ते कदाचित गेले असतील।